नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्य धनसंपदेसाठी काम करतो. काय होतं, खूपशे लोक ना मेडिकल पॉलिसी काढतात, हेल्थ इन्शुरन्स काढतात, पण त्यांना बोनस हा प्रकारच माहिती नसतो. मेडिकल पॉलिसीमध्ये बोनस हा प्रकारच असतो हे त्यांना माहिती नसतो. आणि काय होतं, अशी लोक फसतात कुठे ते सांगतो तुम्हाला. त्यांना समजा त्यांची पॉलिसी आहे फॅमिलीची, पूर्ण फॅमिलीची, आणि वर्षाचा प्रीमियम आहे 27,000 रुपये. गेल्या वर्षी त्यांनी भरलेलं आहे आणि ह्या वर्षी त्यांचं रिन्युअल आलं आणि त्यांचा प्रीमियम झाला 27चा 35,000 रुपये. तर कितीने वाढला? 3,000 ते आणि ही 8,000 म्हणजे 5,000 म्हणजे 8,000ने वाढला. मग अशा परिस्थितीत काही लोक त्यांना ॲडवाईज करतात, आमच्यासारखेच ॲडवायझर त्यांना ॲडवाईज करतात की साहेब, तिकडे एवढा प्रीमियम भरण्यापेक्षा 35,000 भरण्यापेक्षा मी तुम्हाला 28 किंवा 30,000मध्ये तेवढीच पॉलिसी घेऊन देतो. बघा मी काय म्हणतो, आमच्यासारखेच ॲडवायझर त्यांना सल्ला देतात, आमच्या कंपनीची पॉलिसी आम्ही तुम्हाला घेऊन देतो, एवढी आहे, एवढा तुमचा प्रीमियम कमी होईल. आणि अशा या भूलथापांना हे लोक बळी पडतात. आणि ते लोक बोलतात, हां तुम्ही एवढ्या कमी पैशात देणार का, एवढीच पॉलिसी, आणि परत तुमचा हे लोक जास्त घेतात आमच्याकडनं. ओके, मग आता बघा काय झालं ते. आता ह्या माणसाकडे गेल्या 3 वर्षापासून बोनस असं जमा झाला होता. किती बोनस 3 वर्षापासून जमा झाला? तो असेल साधारणतः त्याची 5 लाखाची पॉलिसी धरून चालू आपण, आणि तो साधारणतः 1.5 लाख रुपये बोनसचा आहे. म्हणजे त्याची पॉलिसी किती लाखाची झाली? 6.5 लाखाची. किती लाखाची? 6.5 लाखाची. आणि हा बाबा काय करतोय, 35,000 रुपये प्रीमियम झाला आहे आणि समोरचा माणूस त्याला सांगतोय मी तुला 30,000मध्ये पॉलिसी काढून देतोय, तू तिकडेच जा. तो समोरच्याला माहिती आहे की ह्याचा 1.5 लाखाचा बोनस आहे या कंपनीकडे, पण तो त्याला सांगणार नाही. तो कन्व्हिन्स काय करणार, उगाच तुम्ही एवढे 35,000 भरताय, त्याच्या आमच्या कंपनीत तेवढीच 5 लाखाची पॉलिसी घ्या, तुम्हाला उलटे 5,000 रुपये वाचतील तुमचे, असं तो त्याला कन्व्हिन्स करतो. ह्याला म्हणतात पोर्टेबिलिटी. म्हणजे कंपनीकडे तुम्ही दुसऱ्या कंपनीकडे जाता, आणि हे कधी घेऊन जातात, जेव्हा तुम्ही कुठल्याही आजाराचा क्लेम केलेला नाही अशा लोकांना ते पोर्ट करतात. बघा मी क्लिअर सांगतोय, तुम्ही तुमच्या मर्जीने जर गेलात, म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीची फॅसिलिटी आवडली नाही आणि तुम्ही मर्जीने गेलात, तर तो विषय नाही आहे, कारण तुमची मर्जी आहे, तुम्हाला त्या कंपनीची फॅसिलिटी आवडली नाही म्हणून तुम्ही पोर्ट केलं. पण तुमच्या पॉलिसीवर तुम्हाला बोनस अवेलेबल झालेला होता, तुम्ही गेल्या 3 वर्षात एकही क्लेम लावला नाही, त्यामुळे तुमचा एक 1.5 लाखाचा बोनस तयार होता, प्लस तुमची 5 लाखाची पॉलिसी, म्हणजे 6.5 लाखाची पॉलिसी तुमच्याकडे अकाउंट होती. म्हणजेच तुमच्याकडे 1.5 लाख रुपये आपल्या मराठी भाषेत आणि बँकेच्या भाषेत तुमच्या अकाउंटमध्ये 5 लाख ऑलरेडी तुम्ही काढलेलेच होते, प्लस तुमच्याकडे 1.5 लाख रुपये होते. असे असताना तुम्ही कुठल्या गोष्टीला बोललात, तर 5,000 रुपयाला बोललात. आणि तुम्ही काय केलात, तुम्ही ती 30,000ची पॉलिसी काढली आणि इकडनं उडी मारून त्या कंपनीत गेलात. तुम्हाला काय फरक पडला, तर तुम्हाला लॉस झालं 1,45,000चं. किती लाखाचं लॉस झालं? 1,45,000चं. आता हे तुम्हाला कोण सांगणार? कोणीच सांगणार नाही. ज्याने तुम्हाला तिकडे घेऊन गेला त्याला काय सांगायचं गरजच नाही आहे. मग हा विषय कोणाचा असतो, तुम्हाला जर एखादी पॉलिसी तुमची जी आहे ती तुम्हाला जर पोर्ट करायची आहे, तुम्ही तुमच्या ॲडवायझरला पहिले विचारा ना. बाबा मला हा प्रीमियम का वाढला, गेल्या वर्षी मी 27,000 भरला होता, यावर्षी डायरेक्ट 35,000 का आला, त्याच्यावर माहिती घ्या, समजून घ्या. कस्टमर केअरमध्ये फोन करा कंपनीच्या की हा मला 35,000 का झाला, ते सांगते तुम्हाला. कारण तुमच्या फॅमिली फ्लोटरमध्ये 4 माणसं होती, तुम्ही 2 नवरा बायको आणि 2 मुलं. प्रत्येकाचं वय वाढलं तेव्हा तुम्ही केक तर कापले ना, ते आठवा. 4 केक कापले ना एका वर्षामध्ये, मग 1 वर्ष वय वाढलं. आरोग्य पॉलिसी काय सांगते की वयाप्रमाणे चेंजेस असतात, वयाप्रमाणे आरोग्य पॉलिसीचे प्रीमियम चेंज होतात. मग हे तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे होतं. हे न ठेवता तुम्ही त्या भूलथापांना बळी पडलात आणि तुम्ही 1,25,000चं नुकसान करून घेतलं. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे,
असं करू नका. एखाद्या मध्यमवर्गीय गरीब माणसाला 1,45,000 रुपये मोठी अमाऊंट आहे, त्याचा तो बोनस वाया घालवू नका. जर तुम्हाला खरंच पोर्ट करायची असेल पॉलिसी तर जेन्युइन असेल तर नक्की करा. पण हा जो आजकाल प्रकार चालला आहे ना, त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. पोर्टेबिलिटीला माझा पूर्णपणे विरोध आहे की त्या माणसाला स्वतःला जर काही प्रॉब्लेम असेल त्या कंपनीपासून, ज्या कंपनी त्याने पॉलिसी घेतली त्या कंपनीपासून त्याला जर प्रॉब्लेम असेल तर त्याने पोर्ट करावी, तर त्याने नक्की पोर्ट करावी. पण जर त्याच्याकडे बोनस नावाचा प्रकार आहे त्या कंपनीचा आणि त्याला फॅसिलिटी पण चांगल्या मिळत आहे, मग तो फक्त प्रीमियम वाचवण्यासाठी जर पोर्ट करत असेल तर ते चुकीचं आहे, खरंच चुकीचं आहे. त्या मध्यमवर्गीय माणसाला आपण फसवतोय असं माझं साधं सिंपल मत आहे. आता हे तुम्हाला पटतंय की नाही पटतंय ते मला माहिती नाही, पण माझ्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी हा विषय नक्की घेतो. मी समोरच्याला विचारतो, बाबा तू पोर्ट का करतोस, कशासाठी करतोयस, माझ्याकडून पोर्ट करून जातोय दुसरीकडे जा, नो प्रॉब्लेम, तो तुझा लुकआउट आहे, मी सांगणार नाही. तू मला विचारलं का मी पोर्ट करायच्या अगोदर की मला पोर्ट करायची आहे, मी जाणार दुसऱ्या कंपनीमध्ये, तर पहिलं मला विचारायचं ना. नाही विचारत. पोर्ट करून झाल्यावर मग आम्हाला समजतं कंपनीकडनं, अरे यांचा प्रीमियम मागायला गेलो आपण, हे बोलतात नाही आम्ही ऑलरेडी दुसऱ्या कंपनीत गेलो का, तर तिकडे त्यांचा प्रीमियम वाचला म्हणून. तेव्हा मी सांगतो, क्लिअरली सांगतो, साहेब तुम्ही पहिलं जर मला विचारलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं तुमचा जो 35,000 प्रीमियम आला आहे तो का आला, कशामुळे आला आणि तुमच्याकडे बोनस किती होता हेही सांगितलं असतं. पण तुम्ही एक म्हणतात ना की गरज सर्व आणि वैद्य म्हणून तसा प्रकार आहे. तुमचा जेव्हा क्लेम लागतो तेव्हा तुम्ही आम्हाला फोन करता, पण जेव्हा तुम्ही पोर्ट करायची असेल स्वतःहून तुम्हाला, तेव्हा तुम्ही फोन नाही करणार. कारण तुम्हाला तो जो ॲडवायझर तुम्हाला सांगतो की साहेब ही कमी पैशामध्ये मी तुम्हाला पॉलिसी देतो, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाता. म्हणून लक्षात ठेवा की कंपन्या जेव्हा तुमच्या नो क्लेम बोनस म्हणून तुम्हाला 10% 15% असे देतात बोनसची अमाऊंट, ती वाया घालवू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे आणि स्पेशली ॲडवायझरना विनंती आहे की आपण जे काम करतो ते जेन्युइन असावं. आपल्याला जे आपण IRDने लायसन्स दिलं आहे त्याच्यामध्ये आपण एवढी शपथ घेतलेली आहे की मी कुठल्याही चुकीचं काम करणार नाही. मग तुम्ही त्या व्यक्तीला जर त्याचा बोनस तिथे अवेलेबल असताना तुम्ही त्याला का पोर्ट करायला सांगता, का सांगता? माझा प्रश्न आहे हा सगळ्या IRDच्या एजंटना, तुम्ही का त्यांना पोर्ट करायला सांगता? पहिलं कस्टमरला पहिली एक तर माहिती नसते. आता हे मी यूट्यूब चॅनल चालू करण्याचा उद्देशच हा आहे की मराठी माणूस हा स्पेशली पैशाच्या पाठी धावतोय, पैशाच्या पाठी. म्हणजे तिथे मला 35,000 प्रीमियमच्या जागी 30,000 भरायला लागला म्हणून तो तिकडे गेला. पण साहेब ते पाठी वळून तर बघा, 35,000 प्रीमियम जरी वाढला असेल तर तो तुमच्या 5 लाखाच्या पॉलिसीवर वाढला, तुमच्या वयाप्रमाणे वाढलाय. पण कंपनीने तुम्हाला 3 वर्ष तुम्ही क्लेम नाही केला म्हणून तुम्हाला नो क्लेम बोनस 1.5 लाख रुपये देऊन ठेवलाय, त्याचं काय? तर ते पण बघा ना साहेब. असू दे, माझी नम्र विनंती आहे, लोकांनी हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करावा. लाईक तर करणारच तुम्ही, मी एवढा आतुरतेने बोललो आहे तर तुम्हाला तो लाईक करावाच लागेल. आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याकडे अजून खूपसे व्हिडिओ येतात पुढे जे तुम्हाला माहितीपूर्ण होतील आणि तुमचं त्याच्याबद्दल ओपिनियन पण मला कमेंट्स करून द्या. धन्यवाद.